ज्यावेळी शालेय शिक्षण मंत्री म्हणून मी ज्यावेळी कारभार स्वीकारला तर सातत्याने माझ्यासमोर पालकांकडून तक्रार येत होती, विद्यार्थ्यांकडून तक्रार होती की ज्या तऱ्हेने शुल्क वाढवण्यात येतं आहे आणि म्हणूनच आपण एक निर्णय घेतला आहे की शुल्क नियमन समिती स्थापन करण्याचा। आपण राज्यभरामध्ये 8 जिल्ह्यामध्ये ही कमिटी स्थापन करत आहोत आणि या कमिटीच्या माध्यमातून ज्या वेळेला संस्थेमधून फीची जी आहे ते शुल्क जे आकारलं जातं ते वाढलं आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा पालक तक्रार करतात, आम्ही त्यावेळी बघितलं की साधारणपणे लोकांच्या तक्रारी ह्या आमच्या विभागीय उपायुक्तांकडे जात होत्या आणि त्या माध्यमातून संचालकांकडून त्याचा निपटारा होत नव्हता ज्या तऱ्हेने व्हायला पाहिजे। आणि म्हणूनच आपण शुल्क नियमन समित्या स्थापन करत असताना जिल्हा लेवलला माजी जिल्ह्याचे न्यायाधीश यांच्या जे आहे ते अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केलेली आहे आणि सदस्य सचिव म्हणून त्या ठिकाणी आपण जिल्ह्याला उपसंचालक केलेलं आहे आणि राज्यस्तरावर परिनिरीक्षण समिती स्थापन केलेली आहे, ज्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती याच्यामध्ये जे आहे ते अध्यक्ष असणार आहेत आणि संचालक हे शिक्षण विभागाचे त्याच्यामध्ये जे आहे ते उपसचिव असणार आहेत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक प्रयत्न करतो आहे की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये शुल्क आकारलं जातं आणि याच्याबद्दल नियामक आमचा कायदा आहे, परंतु ज्या वेळेला असं कोणाची तक्रार असते आणि तक्रार करून ज्या ठिकाणी जातात आणि तिचा निपटारा होत नसेल तर तो फार मोठी अन्यायकारक गोष्ट आहे। आणि म्हणून या कमिटीच्या माध्यमातून मला अपेक्षा आहे की महाराष्ट्रामधल्या पालकांना एक दिलासा मिळेल आणि त्यांना एक जे आहे ते समितीच्या माध्यमातून न्याय मिळेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते। अगोदरच आपण न्यायमूर्तींची संदर्भामधली विधी व न्याय विभागाने आपल्याला दिलेली आहेत की कोणते कोणते न्यायमूर्ती या संदर्भामध्ये जे आहे ते उपलब्ध होऊ शकतात आणि तसे आपण कमिटी आता लवकरच स्थापन करू, कारण आपल्याकडे विधी व न्याय विभागाने त्याच्या संदर्भातली पूर्ण माहिती दिलेली आहे। नाही, आपल्याकडे जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्यांच्याकडे आखलेलीच आहे। पूर्वी हे होतं की उपसंचालकांकडे लोक जायचे आणि उपसंचालकांकडे लोक साधारणपणे तक्रार करत होते आणि त्याच्याबद्दल कोणाची बाजू घ्यावी हे सोडून द्या, पण कोणाला न्याय द्यावे ही सुद्धा होत नव्हतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये काही केसेस बाकी होत्या आणि त्याचा निपटारा होत नव्हता। आता मला वाटतं त्या कमिटीला माननीय जिल्ह्याचे न्यायाधीश आल्यामुळे आणि विधी व न्याय विभागाने त्याच्या संदर्भामधला जे आहे ते आम्हाला न्यायाधीश उपलब्ध करून दिल्यामुळे मला या ठिकाणी सांगायला आनंद होईल की या कमिट्या लवकरच स्थापन होतील आणि 8 जिल्ह्यामध्ये ज्यांना म्हणून शिक्षण शुल्काबद्दल, नियामक मंडळाबद्दल आणि त्या कायद्याबद्दल काही तक्रारी असतील, संस्थेच्या विरुद्ध तक्रारी असतील ते त्या ठिकाणी जाऊ शकतील। आणि याच्या व्यतिरिक्त जर मुलांना काही तक्रारी असतील, शाळेच्या सुविधांबाबतीत तक्रारी असेल तर आपण दुसराही कार्यक्रम केलेला आहे। आपण प्रत्येक लोकशाही दिनासारखा आपण प्रत्येक महिन्याच्या सोमवारी शाळा लेवलपासून जे आपण बघितलं तर जिल्हा लेवलपासून विभागीय स्तरापासून आपण राज्यस्तरावरती आपण असं सांगितलेलं आहे की त्या दिवशी शिक्षण क्षेत्रामधले विविध समस्या असतील, बेंचेस नसतील किंवा काही असतील, त्या ठिकाणी तक्रार करायचं। मुख्याध्यापकांनी, विभागीय स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी राज्यस्तरावरती या संदर्भामध्ये ज्याही तक्रारी असतील त्याचा निवारण कक्ष स्थापन करायचा आणि त्या ठिकाणची समस्या त्या ठिकाणी सोडवावी असा आपला एक त्याही माध्यमातून एक प्रयत्न आपण सुरू केलेला आहे। आपण इतर सदस्य त्याच्यामध्ये नेमणूक करतो, शासकीय सदस्य आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो, पण आपला प्रयत्न मुळात हाच आहे की या समितीला एक स्टॅच्युटरी पॉवर यावी आणि त्याच्या माध्यमातून जी लोकांची अपेक्षा आहे की मुलांचं शुल्क नियंत्रित राहावं, कारण आज प्रत्येक पालकाला सगळ्यात मोठी कुठली जर गोष्ट आज बघतोय तर ती सगळ्यात मोठी टेन्शनची गोष्ट आज फी आणि ॲडमिशन ही दोनच महत्त्वाची गोष्टी आहेत आणि त्यामुळे मला वाटतं हा एक दिलासा देणारा निर्णय पालकांच्या दृष्टिकोनातून। नहीं, जब भी मैं शालेय शिक्षण मंत्री बन गई थी तो सभी मोस्टली पेरेंट्स जो मेरे पास आते थे, जो पालक आते थे, वो हमेशा कहते थे कि जो स्कूल का शुल्क है वो बहुत बड़ा है, फ़ी बहुत ज़्यादा है। और हमने स्थापन की है 8 जिलों में हमने शुल्क नियमन समिति स्थापन की है, जहाँ पे जिला में माजी जो जिला के न्यायाधीश है उनके अंदर ये कमेटी रहेगी और उसमें जो है हमारे जो उपसंचालक है वो उसमें सदस्य सचिव रहेंगे। और हमने राज्य स्तरीय पर एक परीक्षण मंडल बनाया है जिसमें माननीय उच्च न्यायालय के माजी न्यायमूर्ति रहेंगे और उनके अंडर कमेटी में हमारे डायरेक्टर उसमें अंडर काम करेंगे। तो हमारा कोशिश यही चल रहा है कि इस माध्यम से हम लोग जो पालक है और जो बच्चे हैं उनको एक दिलासा व्यक्त करें और उनके प्रति हम ये बताएं कि अगर आपको कोई तकरार है तो आप इसी जगह पे जा सकते हैं, अपनी कंप्लेंट कर सकते हैं और वहाँ पे हियरिंग होगी और हियरिंग के माध्यम से उनको न्याय मिलेगा। ये मैं अपेक्षा करता हूँ। नहीं, बिल्कुल, इसीलिए तो हमने माननीय माजी न्यायमूर्ति जी के वहाँ पे किया है उस कमेटी में अध्यक्ष, क्योंकि वो रहेंगे तो स्टैट्यूटरी पावर के माध्यम से। और अपेक्षा यही हम लोग करते हैं कि जो आपने कहा कि जिस तरह से पीटीए की कंप्लेंट होती है संस्था के खिलाफ और उसमें वो कहते हैं कि शुल्क कम करना चाहिए, जो नियम है उसको पाला नहीं जाता है, तो ये कमेटी उसके ऊपर काम करेगी, ऐसा मुझे लगता है, उनको न्याय मिलेगा। क्या प्रावधान रखे गए हैं उसको
सलाह देने की आप नहीं, बिल्कुल इसमें पूरा प्रावधान है और इसीलिए उस प्रावधान के अंतर्गत ये समितियाँ बनाई गई है और इन समितियों का अधिकार है कि उस तरह के जो नियम है उसके ऊपर मुझे लगता है वो हेयरिंग करेंगे और कानूनी कार्रवाई वो करेंगे। धन्यवाद।